नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर शहरासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका, ज्याचं ब्रीदवाक्य आहे बहुजन सुखाय बहुजन हिताय. खरं तर कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यातले बरेचसे प्रश्न हे या महानगरपालिकेच्या अखत्यारीतले आहेत. कोल्हापूर शहरातली जर रोजची आंदोलनांची यादी बघितली तर मला असं वाटतं 50 ते 60% आंदोलनं ही कोल्हापूर महानगरपालिकेशी निगडीत असतात. झाले काय की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीची कमतरता 12ही महिने असते, पुरेसं मनुष्यबळ नाही आहे, तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ माणसं नाही आहेत आणि अशा वेळेला शहर झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. शहराची हद्दवाढ नाही आहे. आपण येता जाता आंदोलनं करतो, महानगरपालिकेच्या नावानं खडे फोडतो, पण मुळात महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी नागरिक म्हणून सुद्धा आपली काही जबाबदारी असते, पण ते आपण करत नाही. प्रत्येकालाच जास्तीत जास्त फुकट हवं असतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या शहराला, आपल्या महानगरपालिकेला जर पुढं न्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? केवळ आंदोलनं करून चालणार नाहीत, कारण आता गेल्या काही वर्षामध्ये आंदोलनं नेमक्या कोणत्या कारणामुळे होतात हे तपासण्याची पण वेळ आली आहे. बऱ्याचदा त्यामध्ये राजकीय भूमिका असते, राजकीय स्टंटबाजी असते, काही वेळेला वेस्टेड इंटरेस्ट असतात. त्यामुळे आंदोलनं ही केवळ आणि केवळ जनहितासाठी असतात हे वाक्य आता कोल्हापूरमध्ये म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. अशा पार्श्वभूमीवरती आज मला खरोखर जाणून घ्यायचं आहे की खरोखर या महानगरपालिकेसमोरचे प्रश्न कोणते आहेत, ते वर्षानुवर्ष प्रश्न तसेच का आहेत आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यापासून ते अगदी महानगरपालिकेकडनं ज्या काही मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत त्याचा प्राधान्यक्रम कोणता असावा, इथंपर्यंत आपल्याला आज बोलायचे, चर्चा करायची आहे, गप्पा मारायच्या. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये मी 3 मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. स्वागत करतो माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचे. नमस्कार. अजित ठाणेकर यांच्या सुविद्य पत्नी आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत आणि कोल्हापूर नेक्स्टच्या माध्यमातून सुद्धा अजित ठाणेकर या शहराचे विविध प्रश्न मांडत असतात. आजचे आपले दुसरे अतिथी आहेत नगरसेवक सुनील मोदी. नमस्ते. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्यांची PhD असं म्हणता येईल असे सुनील मोदी आणि महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांचंही स्वागत आहे. नमस्कार. संजय भोसले यांच्याबद्दल काही वादप्रवाद पण आहेत, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. एकूणच आजच्या या चर्चेमधनं आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि या शहराला थोडासा दिलासा मिळेल यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल मोकळेपणानं राजकीय जोडे बाजूला ठेवून बोलणार आहोत. मी पहिल्यांदा अजित ठाणेकर तुम्हाला विचारतो की सुरुवातीला सांगतो की केवळ अजित ठाणेकरांना प्रश्न विचारलाय म्हणजे तुम्ही बोलायचं नाही असं काही करायचं कारण नाही. आपण एकूणच ह्यातनं काही आउटपुट काढायचा प्रयत्न करणार आहोत. मला तुम्हाला विचारायचं, कोल्हापूर नेक्स्टच्या माध्यमातून तुम्ही अनेक आंदोलनं करता, निवेदनं देता, आम्ही वेळोवेळी त्याच्या बातम्या देत असतो, पण त्या आंदोलनातनं पुढे काय आउटपुट मिळतं का? फलनिष्पत्ती काही होते का? कोल्हापूर नेक्स्ट म्हणून आम्ही जी ऍक्टिव्हिटी सुरू केली तीच मुळात सुरू केली अशासाठी की आंदोलनांचं कोल्हापुरातलं स्वरूप तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं झालेलं होतं आणि प्रश्न जे सामान्य लोकांचे आहेत त्याची सोडवणूक व्हावी या दृष्टीनं आम्ही कोल्हापूर नेक्स्टची ऍक्टिव्हिटी अशी प्लॅन केली की आम्ही जाऊन अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करत होतो. आम्ही सुरुवात अशी केली की आयुक्तांना भेटून निवेदन दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की खातेप्रमुखांच्या बरोबर आम्हाला बैठका लावून द्या. खातेप्रमुखांच्या बैठकातल्या 5-6 बैठका झाल्या. त्यातनं पर्टिक्युलरली सांगायचं तर पाणी पुरवठ्या संदर्भातले काही प्रश्न हे नक्की मार्गी लागले, काही नगररचना विभागाचे मार्गी लागले. हे झालं, हे होऊ शकतंय. फक्त हा स्टँड असा जर घेतला तो अधिकाऱ्यांना पण आवडला, कारण आमच्या आंदोलनात आम्ही कधी शिवराळ भाषेचा वापर करत नाही, कुठल्याही अधिकाऱ्याला अरेतुरे बोललं जात नाही. अगदी बरोबर. सगळे सिनियर लोक आहेत आणि सिनियर लोकांच्या बरोबर आम्ही काही ज्युनियर कार्यकर्ते म्हणून काम करतो. त्यामुळे त्यातनं ह्याचा फायदा नक्की झाला की 4 गोष्टी सुटल्या, पण सगळं सुटलं नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता मुळात तुम्ही जे सुरुवात केली तिथनं हा विषय येतोय की लोकांना आणि राजकारण्यांना पण फुकट द्यायची घ्यायची सवय झाली आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळं काही पौराणिक प्रश्न आहेत जे सुटत नाही आहेत. आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न कोल्हापूरचा फार गंभीर आहे. त्याच्यावर असं खूप डीप थॉट देऊन त्याच्यात काय करायला पाहिजे असं ना प्रशासन करतंय ना लोकप्रतिनिधी पुरेशा प्रमाणात करतात. त्या भागातला प्रश्न आला तर तो लोकप्रतिनिधी 100% त्याच्यावर काम करतो. पण कोल्हापूर शहराचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.
हे 2016 सालापासून मी सांगतो की ज्या वेळेला पहिल्यांदा एक दिवसाआड पाणी केलं तेव्हापासून हळूहळू एक अवयव बंद पडत गेल्यासारखं कोल्हापूरचं झालेलं आहे. पण आता थेट पाईपलाईन योजना सुरू करून सुद्धा हा पाणी प्रश्न कायम आहे असं तुमचं म्हणणं आहे? थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापुरापर्यंत पोहोचलं, पण ते अजून सगळ्या वस्तीत गेलेलं नाही हे प्रशासनानं मान्य केलं. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये माननीय महापौरांनी स्वतःहून पाणी पुरवठ्याची बैठक बोलवून त्याच्यात लोकांना विचारलं की काय प्रश्न आहेत ते. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे झालेली योजना आणि त्याच्यावरचं काम हा एक वेगळा अभ्यासाचा विषय. त्याच्यामध्ये आम्ही काही सुचवलेल्या गोष्टी होत्या, त्या झाल्या असत्या तर काही आणखीन चांगले रिझल्ट मिळू शकले असते. पण कोल्हापूरची वितरण व्यवस्था आता कोलॅप्स होत आलेली आहे. नाही, तुम्ही आता पाणी पुरवठ्याचा मुद्दा मांडला तो मान्य आहे, पण मी असं म्हणतो की कोल्हापूर महानगरपालिकेसमोर प्रश्नांची एवढी मोठी यादी आहे की त्यातल्या कोणता प्रश्न आधी घ्यावा आणि कोणता मागे ठेवावा हेच कळत नाही. म्हणजे पार्किंग पासून ते घरफाळ्यापासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत आणि शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था ते हद्दवाढ असे अनेक प्रश्न आहेत. मला आता पहिल्यांदा मोदी साहेब तुम्हाला विचारायचे की एकीकडे आत्मनिर्भर भारत याच्याबद्दल बरंच बोललं जाते. मी हे जबाबदारीने बोलतो की कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे आत्मनिर्भर कधीच होणार नाही हे मला मान्य आहे. पण तरी सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेचा पाय दिवसेंदिवस खोलात जातोय, उत्पन्न वाढत नाहीये, खर्च वाढतोय, लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही सकारात्मक आशादायी चित्र आहे का, होईल का? नमस्कार. अजितनं जो एक मुद्दा मांडला त्या मुद्द्याची मी फक्त 1-2 मिनटं क्लॅरिफिकेशन किंवा स्पष्टता देतो. थेट पाईपलाईन योजनेचा एक DPR तयार झाला आणि त्या DPRमध्ये शेवटी डिस्ट्रिब्युशनचा जो DPR आहे तो महानगरपालिकेनं स्वखर्चातनं करावा, स्वखर्च किंवा राज्य शासनाच्या निधीतनं करावा. तो DPRचं एक्झिक्युशन आज अखेर झालेलं नाही आहे आणि म्हणून पाणी आलं परंतु डिस्ट्रिब्युशनचं नीट नियोजन न झाल्यामुळं हा गोंधळ होतोय. ही वस्तुस्थिती आहे, आपण मान्य केली पाहिजे. आपण सुरुवातीला जसं म्हटलेलं आहे की आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून बाहेर अगदी त्यामुळे कोणीच आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी काही बोलायचं नाही बोलत नाही. मी या विषयावर शिवसेनेच्या वतीनं आम्ही 4 वेळा त्यांना हे डिक्टेट केलं. त्या डिस्ट्रिब्युशनसाठी जवळजवळ त्यांना 60 कोटी रुपये लागणार आहेत, म्हणजे निधी लागणार आहेत, 60 ते 65 कोटी रुपये. तो निधी राज्य शासनाने द्यावा याच्यासाठी प्रशासकीय लेवलवर पाठपुरावा होतोय. तो जर निधी मिळाला तर अजित म्हणतो तो प्रश्न या कोल्हापुरातला किमान 70% सुटेल. ही त्यातली वस्तुस्थिती आहे. हे तुम्ही थेट पाईपलाईन बद्दल बोलताय, पण ज्या वेळेला IRBनं कोल्हापूर शहरात रस्ते केले त्यावेळी हा एक प्रश्न गाजत होता की आपल्या ज्या रस्त्याखालच्या युटिलिटी शिफ्टिंगचा प्रश्न आहे तो 60 कोटीचा तो त्याच्यामध्ये केवळ पाईपलाईन पाण्याचे आहेत, पण बाकीचे युटिलिटी शिफ्टिंग बद्दलचं काय आहे त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आता. नाही, हे बरोबर आहे. हे सगळं मला एक मुद्दा तुम्हाला सांगू का. मी या 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करताना जो मला एक प्रकर्षानं मुद्दा जाणवला, एक निधीच्या दृष्टिकोनातून होणारे दिरंगाई किंवा न मिळणाऱ्या सोयी, पण निधी न मिळता सुद्धा स्थानिक लेवलवर काही प्रकार जर विचार करून निधी आपल्याला उभा करता येऊ शकतो का असा विषय घेऊन आपली महानगरपालिका जात नाही आहे. मी आपल्याला उत्तम उदाहरण देतो नागपूर महानगरपालिकेचं, दुसरं उदाहरण देतो नवी मुंबई महापालिकेचं. मी आत्ता स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर मला माझे लिमिटेशन्स माहीत आहेत की मी पदाधिकारी होऊ शकत नाही, पण माझ्या काळामध्ये 1-2 चांगले प्रकल्प जर या ठिकाणी उभे राहिले तर ते अतिशय सोयीचं आहे. 5 वर्ष झालं 120 ते 150 कोटी महानगरपालिकेला तूट आहे. मी गेले 5 वर्षाचा बजेटचा अभ्यास केला. म्हणजे जर रेशो धरला आणि जर पुढची 5 वर्ष धरली तर साधारणतः 180 ते 200 कोटीपर्यंत ही तूट जाणार आहे. आणि जर ही 200 कोटी तूट जर गेली तर याचा गव्हर्नमेंटनी जो GR काढला की पहिले आलेले पैसे कुठं खर्च करायचे, पहिला नोकर पगार करायचा, पेन्शन करायचा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च करायचा, राहिले तर विकास करायचा. आणि त्यामुळे या सगळ्या पैशातून विकास कामालाच कात्री बसते. तुम्ही म्हणाल मुख्य रस्ते वगैरे जाऊ दे, गल्लीबोळातले
डांबरी रोड असतील, गटर्स असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, यांची इतकी आज दुरावस्था झाली की त्याच्यासाठी फंड नाही. त्याचा आमदारांचा फंड मिळत नाही, खासदारांचा फंड मिळत नाही, DPCTमधनं फंड मिळत नाही. माझ्याबरोबर चला, गच्च वस्तीमध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम सुरू झाले, भयंकर भीषण अवस्था आहे. खरंय. तर त्याचंही वस्तू द्या. म्हणून मी परवा महापालिकेच्या बजेटमध्ये एक प्रस्ताव दिला. त्याला असं सांगितलं की आम्हाच्या लाईट बिलावर 60 कोटी रुपये खर्च होतात वार्षिक. हो. 60 कोटी खर्च होतात. म्हणजे तुम्ही म्हणला, मी कुठलंही राजकीय सांगत नाही, पण नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी अतिशय काही चांगल्या योजना केलेल्या आहेत. त्या योजना आत्मसात करणं हे आपलं काम आहे. दुर्दैवानं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेले 5 वर्ष कुठलाही प्रशासक हा अशा पद्धतीनं आम्हाला विजन मला मिळाला नाही. मला तर असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर 50 वर्षांना मागे गेले. नाही, अगदी अगदी बोलूनच 100% मला असं पाठीमागे म्हणायचंय. गेलं. कोल्हापूर प्रशासन म्हणून जी शहरावर पकड होती, ही गेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे बॉडी नसल्यामुळं म्हणतोय मी, अक्षरशः मी मान्य करतोय की लोकप्रतिनिधी पाहिजेत. बॉडी नसल्यामुळं प्रशासनाचं म्हणजे शहरावरचा जो अंकुश होता हा पूर्णपणे गेला. म्हणजे कोणतंही काम, म्हणजे पाणी सोडायला जो चावीवाला असतो ना, त्याच्यावर सुद्धा प्रशासनाचं नियंत्रण नव्हतं. इतकी पोअर ऍडमिनिस्ट्रेशनची बाब झाली महानगरपालिका. पण भोसले साहेब, मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे, तुम्ही आज कर्मचारी संघाचं नेतृत्व हो. करताय. अगदी बरोबर. आम्ही असं बऱ्याचदा बघतोय की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना या शहराविषयी काही देणं घेणंच राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. यायचं आणि जेवढं मिळेल तेवढं ओरबाडून घ्यायचं. म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर शहरातले काही मी तुम्हाला उदाहरणं देतो, जे काही फाउंटन मिस्ट उभे केले त्याच्यासाठी किती रुपये खर्च केलेले आहेत. तुम्ही साधारणपणे बाईचा पुतळा, म्हणजे आपला जो माऊली पुतळा आहे, त्या ठिकाणी कारंजा बसवला. 6 महिन्यात तो कारंजा मोडला. 20 लाख रुपये त्या कारंजावर खर्च केले. तुम्ही ती एक बस घेतलेली आहे, त्याच्यातनं पाणी फवारत जाती. त्या बससाठी 1,32,00,000 रुपये खर्च दाखवले. म्हणजे आम्ही सगळे काही वेडे आहोत का कोल्हापुरातले नागरिक? आम्हाला काही कळत नाही. म्हणजे 1 रुपयाची वस्तू तुम्ही 2 रुपयाला नाही 5 रुपयाला दाखवता कागदोपत्री. हे पैसे जातात कुठं? तुमच्याच खिशात जातात अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या. कारण एकीकडे तुम्ही म्हणताय की नगरसेवक गेली 5 वर्ष नव्हते, आतापर्यंत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचं साटलोट आहे भ्रष्टाचारामध्ये असं बोललं जायचं. आता या सगळ्या उदाहरणातून असं दिसते धडधडीतपणे भ्रष्टाचार होतोय. या अधिकाऱ्यांना या कोल्हापूर शहराशी काय देणं घेणं आहे? अगदी बरोबर आहे चारू, तुम्ही बोललात ते. पण महानगरपालिकेची एकूण कर्मचारी स्ट्रेंथ, एकूण असलेले विभाग, महानगरपालिकेत 46 विभाग आहेत. माहीत आहेत काय का कुणाला? पण आज आयरनीवर तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये तुम्हाला कुठले आयरनीवरचे म्हणजे भ्रष्ट आणि डोळ्यासमोर दिसणारे डिपार्टमेंट दिसतात? नाही, मी एक सांगतो कोल्हापूर तुम्हाला. महानगरपालिकेमध्ये नाही, नाही, कोणता विभाग भ्रष्ट नाहीये? हा, नाही, माझं अगदी एक स्पष्ट सांगतो. मत आहे. 4च डिपार्टमेंट आहेत. बाहेर न येणारे जे अधिकारी असतात, आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, हे बाहेर न येणारे अधिकारी असतात. त्यांना स्थानिक आणि नीट मार्गदर्शन करायचं असतं की हे विषय आपल्याला करायला लागतील म्हणून. दुर्दैवानं कोल्हापुरातल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी, मी हे महासभेत पण बोललेलो आहे अनेक वेळा, की कोल्हापुरातल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं कोल्हापूरकडे आणि आपले खिशे भरायचा 100% प्रयत्न केला नाही, आहे. दुर्लक्ष केलेलं नाहीये. नाही, आपले अजिबात नाही. किस्से मी या कसे मताशी भरायचे यावर सहमत लक्ष नाही. आहे. हा वृत्तीचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं मी म्हणत नाही की सगळे माझी लोक सगळे स्वच्छ आहेत आणि सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. काही आहेत, निश्चित मान्य आहे. पण त्याच्यावर तुम्हाला कारवाई करायची आणि याचे अधिकार आहेत, तुम्ही करत नाही, कारण तुमचं साठवलोट आहे. मीही सांगतो आज. दुसरा विषय असा आहे की माझा मूळ विषय तो आहे की हे 4-5 विभाग जर सोडले तर अन्य जे विभाग आहेत 46 पैकी हे 4-5 जे तुम्हाला सतत डोळ्यासमोर दिसणारे जर विभाग सोडले तर जे अन्य 41-40 विभाग आहेत, या विभागाकडे प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्यानं कधी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले? कुठल्या विभागाकडे? झूमकडे किती माणसांचं गांभीर्यानं लक्ष आहे? रोजच्या स्वीपिंगकडे किती माणसांचं लक्ष आहे? आपल्याकडं एक स्वीपिंग मशीन आपण भाड्यानं घेतलं होतं. अहो, का भाड्यानं घेतला असं त्या अधिकाऱ्याची परिस्थिती झाली की त्याला एवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. म्हणजे ज्या गोष्टीकडं सिटीजन म्हणून तुम्ही पॉझिटिव्हली बघायला पाहिजे त्या गोष्टीत तुम्ही निगेटिव्हलीच बघायला लागला. त्याचं कारण काय? कारण- लांडगा आल्यासारखं झालेलं हा, आहे. लांडगा आला असं सारखं झालंय प्रत्येक की गोष्टीमध्ये प्रत्येक ढपला पाडायचा. आणि पाडला जातोय असं बघूनच त्या प्रत्येक गोष्टीकडे बघितलं जाते आणि त्यामुळे काही चांगल्या गोष्टी बंद नाही, पडल्या. हे आता माझं- नाही, माझं असं नाही, सांगायचं आहे ना, आहे माझं काय प्रशासनाची. मत मग आहे? प्रशासनात काय माझं- झालंय? प्रशासन माझा ऐका की प्रशासनात काय झालंय सांगतो तुम्हाला. प्रशासनामध्ये पूर्वी एक आकृतीबंध असायचा किंवा एक त्याचं लॅडर असायचं की आयुक्त, आयुक्तानंतर अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त आयुक्तानंतर उपायुक्त आणि उपायुक्तांच्या नंतर खाली
खाते प्रमुख, विभाग प्रमुख असायचे. मधल्या 5 वर्षामध्ये आलेले प्रशासक, मी अगदी स्पष्टपणे सगळी जबाबदारी स्वीकारून सांगतोय की त्यांनी फक्त अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्यापर्यंतच आपल्या कार्यशैलीची काय म्हणतात त्याला हे ठेवली, मर्यादा ठेवली. श्रीनिवास साहेब असू देत, कुणाल कुमार साहेब असू देत, माझ्यासारख्या ज्युनियर क्लार्कला कुणाल कुमार साहेब घरपाड्याच्या रिफॉर्म्सवर घेऊन बसत होते. मी ज्युनियर क्लार्क होतो. ज्युनियर क्लार्कला घेऊन घरपाड्याच्या रिफॉर्म्सवर बसलो आणि आपण स्वयंमूल्य निर्धारण पद्धती त्यावेळेला लागू करायचा प्रयत्न केला. हे जे व्हिजन वरिष्ठ माणसाकडे पाहिजे की तुम्हाला रूट लेवलचे प्रश्न कोण सांगू शकते. बरोबर. रूट लेवलचे प्रश्न तळागाळातला कर्मचारी सांगू शकतोय. आणि तुम्ही तळागाळातल्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वेळेला हंटरच घेऊन बसला तर मग त्याची मानसिकता अशी राहते की हे वरती काय चाललंय. आणि रोजचे न्यूज बघतो आपण, बी न्यूज सर्वसाधारणपणे सगळी माणसं बघतात, त्यातनं कळतंय, पेपर वाचले जातात, पेपरमधनं ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कारनामे वाचले जातात. एक विशिष्ट नैराश्य आपोआप या कर्मचाऱ्यांच्या मध्ये येत गेलं आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उदासीनता निर्माण झाली की आपणच काय करायचं. जोपर्यंत एखादं काम नाही केलं, डिसिजन नाही घेतला तर मी समजू शकतो, पण प्रत्येक काम करत असताना त्याच्यातून मला काय मिळेल. मी आता तुम्हाला जी काही 5-6 उदाहरणं दिली त्याच्याबद्दल कोणीही उत्तर देत नाहीये. 20 लाख रुपयाचा माऊली चौकातला कारंजा 6 महिन्यात बंद पडतो. एखादा कारंजा उभा करायला किती खर्च येतो, त्याची मोटर आणि बांधकाम आणि ते नोझल्स किती खर्च येतो. 5 लाखाच्या पुढे खर्च येत नाही. ज्या त्या बसची किंमत 53 लाख रुपये, ती 1,32,00,000 रुपयाला विकत घेतलेली आहे. त्या बिंदू चौकाच्या तटबंदीवरती व्हर्टिकल गार्डन किती रुपये पैसे खर्च केले. तुम्ही आता महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगेच्या जवळ ती बोटॅनिकल गार्डन करताय. महापुराच्या काळामध्ये ती गार्डन राहणार आहे का. म्हणजे या अधिकाऱ्यांना सगळं माहीत असते. मी मागच्या वेळेला बोललो होतो की या अधिकाऱ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली पाहिजे. खरोखर तिने अभ्यास करून त्या डिग्री मिळवलेल्या आहेत का. म्हणजे जे सर्वसामान्य माणसाला कळते ते अधिकाऱ्यांना कळत नाही. यामध्ये एक विषय असा आहे की कायदा किंवा राज्य शासनाच्या येणाऱ्या योजना, त्यानंतर त्याच्या अनुषंगानं धोरणात्मक निर्णय घेणारी एक अखत्यारी आणि घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणारी अखत्यारी, अशी आपली त्रिस्तरीय आपली कार्यशैली आहे किंवा आपली कार्यपद्धत आहे. ज्या वेळेला कायद्यातील तरतुदीनुसार आपण एखादी गोष्ट करतो, मग त्याला तो प्रशासकीय अधिकारी त्या कायद्यातल्या प्रत्येक गोष्टीला बांधील असतो. हे बांधील पण कमी करायची जबाबदारी कुणाची आहे. हे धोरण घेणारी, जे धोरण ठरवणारी जी माणसं आहेत, या धोरण ठरवणाऱ्या माणसाने त्यामध्ये थोडंसं जे फ्लक्च्युएशन आणता येते त्यांच्या मर्यादेमध्ये, कायद्याच्या चौकटीत राहून मर्यादेमध्ये जे आणता येते ते, आणि त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी करायला खाली ते यायला पाहिजे. आता काय झालं, कम्युनिकेशन गॅप एवढा आहे. याच्यामध्ये द्यायची जबाबदारी कुणाची. प्रशासकाची. प्रशासकांनी थांबवलं पाहिजे ना, हे नाही होत म्हणून. का नाही थांबवलं. इनकॅप मध्ये त्याला गाईडलाईनची हे होती ना. इनकॅप हा विषय असा होता की साहेब, मला एक काय म्हणायचंय की कोणताही अधिकारी असेल, नगर सेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं मूलभूत कर्तव्य काय, तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं पर्यायानं त्या शहरातल्या नागरिकांचा कर रूपाने येणाऱ्या पैशाचं योग्य विनियोग झाला पाहिजे. अगदी बरोबर. आपण या मुद्द्यावर 1 मिनिट फक्त माझा आहे का, मूलभूत गरजा काय हे पहिल्यांदा आपण बघितलं काय कधी. मूलभूत गरजा दिवाबत्ती, रस्ते, गटर, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि शाळा, या मूलभूत गरजा आहेत. आज या मूलभूत गरजांची खरोखर महानगरपालिकेत काय परिस्थिती आहे. मी जे प्रश्न विचारणार तेच तुम्ही मला आणि मग मला तुम्हाला हे विचारायचं की यामध्ये या मूलभूत गरजा मोडकळीला यायला आमचा वर्ग 3चा आणि 4चा कर्मचारी किंवा वर्ग 2चा अधिकारी काय जबाबदार आहे. पहिल्यांदा धोरण ठरवणारी तुम्ही जी माणसं आहे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित करायला शिकायला पाहिजे. अगोदर तुम्ही कधीही ती रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित करायचा प्रयत्न करत नाही आणि तुम्ही तुम्ही 6 वाजून 10 मिनिटांना आला, तुमची 1 दिवसाची बिनपगारी. अहो पण तो 2 वाजून 20 मिनिटापर्यंत काम करत असतो, तिची केव्हा तुम्ही ती काळजी घेतली काय. आज ती माणसं काम करतात जे 3000 माणसांनी काम करायला पाहिजे, ते 1224 माणसं काम करतात. 1224 ही 1972 साली झालेली आस्थापना आहे. 72 सालच्या आस्थापनेतला कर्मचारी आज एवढ्या लोकसंख्येला पुरतोय आणि आज शहर स्वच्छ आहे. तुम्ही किती जरी म्हटला, हे म्हणतात त्याप्रमाणे काही गटर्स आणि हे तुंबलेले असतील, पण शहर मी म्हणतोय त्याप्रमाणे ठामपणे स्वच्छ आहे आपलं. आणि ते ह्या कर्मचाऱ्यांच्या मला काय म्हणायचंय, कर्मचारी आणखीन लोकप्रतिनिधी हे दोन्ही आपण म्हणतो असं की एका नाण्याच्या 2 बाजू आणि एकमेकांचे समन्वय साधून जायला पाहिजे. इतके वर्ष काय होत होतं, इतके वर्ष कोणत्याही महानगरपालिकेच्या सभेमध्ये नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना झोडायचं.
गेली 5 वर्ष नगरसेवक नव्हते, अधिकाऱ्यांकडे संपूर्ण कारभार होता. आता त्या 5 वर्षाकडे जायला नको, मला तुम्हाला मोदी साहेब विचारायचे काय झालं याच्यावरती खूप बोलता येईल. आता आपल्याला असं काय करता येईल ज्याच्यातून महानगरपालिकेचा हा सगळा कारभार सुधारता येईल. अगदी बरं, कारण माहिती आहे, निधी मिळत नाहीये, म्हणजे आकृतीबंध कर्मचारी पुरेसे नाहीयेत, सगळं माहिती आहे, करायचं काय? मी अगदी या मुद्द्यावरच येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक सिटी डेव्हलपमेंट नावाचा कन्सेप्ट तयार केला पाहिजे आणि तो सिटी डेव्हलपमेंट नावाच्या कन्सेप्टमध्ये निधी कसा उपलब्ध होऊ शकतो याचा विचार झाला पाहिजे. याच्यासाठी तांत्रिक लोकांची माहिती घेतली पाहिजे. मी आपल्याला 3 मुद्दे सांगू इच्छितो की ज्याच्यावर मी आत्ता काम करतोय. एक 6 महिन्यानंतर तुम्ही मला परत बोलवलं तर की त्या विषयाच्या कामामध्ये प्रगती होईल. मगाशी माझा मुद्दा अर्धवट राहिला की 180 कोटी रुपये आपलं होणार आहे. तर मी तुम्हाला तूट होणार आहे. तर मी आयुक्तांना परवा दिवशी एक DPRचं पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी सपोर्ट केलेला आहे. तो प्रोजेक्ट तुम्ही करा, 60 कोटी तुमचे वाढतील आणि 120 कोटी अतिरिक्त उत्पन्न मिळेल. ते कसं मिळेल? सोलर, बायोगॅस, आणखीन ह्याच्यावरनं आपल्या GST कचऱ्याच्या व्यवस्थापनावरनं. हे प्रोजेक्ट झाले नाही आहेत का? इंदोरमध्ये झालेत, नवी मुंबईत झालेत, पुण्यामध्ये सोलर सिस्टीम झालेली आहे, औरंगाबादमध्ये सुरू आहे. मग आमच्या कोल्हापूरमध्ये का होत नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे. मग आमच्या इथे का होत नाही? हा एक माझा मुद्दा. मी आणखीन एका मुद्द्यावर आपल्याला लक्ष वेधू इच्छितो की कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे नैसर्गिक ठिकाण आहेत. उदाहरणार्थ आपला जयंती नाला आहे. जयंती नाल्याचा उगम कळंब्यापासून ते आपल्या सीता कॉलनीपर्यंत होतो. बारामतीचं उदाहरण देतो मी तुम्हाला. बारामतीमध्ये अशाच प्रकारचा नाला होता. तो नाला खरंच एकदा जाऊन अजित पवारांचं काम बघावं. मी चंद्रकांत दादांना देखील ही सूचना केली होती की तुम्ही एकदा बघा. तो जयंती नाला PPP या गव्हर्नमेंटनी आणि केंद्राने PPP नावाची एक मॉडेल तयार केलेलं आहे. PPP नावामध्ये तो करता येऊ शकतो. त्यातनं सुंदर होऊ शकतो, KMT डिवाइड होऊ शकते, ट्रॅफिक डिवाइड होऊ शकतं, आर्थिक आमचे हातगाडीवाले बरेच बसू शकतात. आम्ही असा व्हिजनच करत नाही आहे. म्हणजे त्यामध्ये त्या प्रकारचं व्हिजन केलं पाहिजे. 4 प्रकारचे आमच्याकडे गार्डन्स, जवळजवळ 42 गार्डन्स आहेत. आज त्याची इतकी व्यवस्था वाईट झाली. वॉचमन नाही. मी असं म्हणतो की 5 त्यातले गार्डन हे तुम्ही प्रायव्हेट डेव्हलपरला का देत नाहीये? नाही, पण ते चालवलं पाहिजे. दादानी स्वतःचे पैसे खिशातले घालून 42 गार्डन काढली होती. ह्याच्यामध्ये विषय असं नाही, म्हणजे ही मानसिकता तर बदलली पाहिजे. नागरिकांनी पण आपली मानसिकता बदलली पाहिजे. एक काश्मीरमध्ये गेला तुम्ही, मुघल गार्डन बघायला गेला, तिथलं ते शालिमार गार्डन बघायला गेला, 25 रुपये देऊन ते गार्डन बघायला जाता. एवढ्या लांब एवढे पैसे खर्च करून, आणि तिथं तर नॅचरल आहे. आता आपल्याला ते सगळं करावं लागणार आहे. 2 रुपये किंवा 5 रुपये जर त्याच्यासाठी शुल्क आकारलं जाणार असेल तर ते मानसिकता बदलली पाहिजे. हो, पण तुम्हीच नगरसेवक महानगरपालिकेच्या सभेमध्ये असं शुल्क लावू देणार नाही म्हणून अकांड तांडव करता. कारण तुम्हाला तिथं चमकोगिरी करायची असते काही लोकांना. ही मी तुम्हाला सांगतो, नगरसेवकांना देखील आमच्या सहित सिनियर नगरसेवक असतील, या शहरातले सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असेल, ह्यांना केव्हा तरी हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. एकच मिनिट मी आपल्याला फक्त IRBचं उदाहरण देतो. जेव्हा IRBचा विषय झाला आणि तो रद्द करण्याचा विषय सुरू झाला, त्यावेळी योगायोगानं मी मंत्रालयात एका अधिकाऱ्याला भेटायला गेलो होतो. तर त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की जे चांगले प्रोजेक्ट करू शकतात अशा कंपन्यांनी कोल्हापूरला बॅन केलेला आहे. आम्ही कोल्हापुरात यायला तयार नाही आहोत. कोल्हापूरवाले काय करतात, पहिल्यांदा प्रोजेक्ट करतात, तो सुरू ठेवतात आणि नंतर आंदोलनं करतात. असे 3 प्रोजेक्ट वर त्यांनी सांगितलं. एक चंदगड मधला एक विषय होता, चंदगडमध्ये एव्हीएचचा होता. त्यामुळे
आता मला असं पण वाटतं- एव्हीएचचे काही दुष्परिणाम नाही होते हे पण असतील. खरं आहे. नाही मी काय म्हणतो, सगळे ते आलेले चांगलेच असं नाही ना, पण त्याची तांत्रिक माहिती घ्या, त्याच्यामध्ये बदल करा, त्याच्यामध्ये योग्य हे त्यातलं हे नियोजन करा आणि हे करा. मी आपल्याला सांगू इच्छितो, कोल्हापूर महानगरपालिकेच्या मी नगरसेवक झाल्यापासून मी एक माहिती घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे 68 हॉल आहेत, 68 हॉल. त्यातले 20-25 हॉल हे त्या मंडळांनी सुस्थितीत ठेवलेले आहेत. बाकी हॉलचं काय? शाळा 42 शाळा आहेत, 32 शाळा बंद आहेत. 32 शाळेमध्ये तुम्ही तिथे पार्किंग असेल, तिथे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, श्री शंकराचार्य जे आहेत, श्री त्यांचे योगाचे वर्ग आहेत, त्यांना तुम्ही म्हणजे असं व्हिजनच करत नाही आहे. मी आणखीन तुम्हाला सांगतो, कोल्हापूर महानगरपालिकेचे 3 मार्केट्स आहेत मोठे. एक शिवाजी मार्केट, एक मटन मार्केट आणि एक काव्या नाक्याचं मार्केट. का तुम्ही मटन मार्केट म्हणजे शाहूक्लॉथ मार्केट. शाहूक्लॉथ मार्केटच्या शाहूक्लॉथ मटन मार्केटच्या समोरचं आणि काव्या नाक्याचं किती म्हणजे मला जी आता माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये 18 लाख स्क्वेअर फूट बांधकाम होऊ शकतं. मला तुम्ही एक महत्वाचा विषय तुम्ही विसरला, कपिल तीर्थ मार्केट. कपिल तीर्थ हा, मार्केट म्हणजे मी एक उदाहरण सांगितलं. आहे. मी गेली 6 वर्षाचा प्रयत्न करत होतो की मंदिर परिसर विकास आराखड्यामध्ये ते जोडून घ्या. महानगरपालिकेकडे निधी नाही आहे, कधीतरी आपण शासनाकडे निधी मागणार, तर त्या आराखड्याच्या दरम्यान त्याच्यात निधी आला तर हे म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणावर कमर्शियल स्पेस उपलब्ध होऊच शकते. महापालिकेचं उत्पन्न महानगरपालिकेचं उत्पन्न का वाढत नाही आहे, तर कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूरच्या जनतेचं कल्चर हे महानगरपालिका म्हणून बदलायची गरज आहे आता. म्हणजे ना राजकारणी, ना प्रशासकीय अधिकारी, ना जनता एकदम या मताशी मी सहमत आहे. फार अर्जन वाटते का नाही आपण चांगलं करूया. दुर्दैव हे आहे की हे मागच्या पानावरनं पुढं त्याला वळण लावायला कोण दुर्दैवानं कोल्हापुरात खमक्या नाही आहे. ही कोल्हापूरची सगळ्यात मोठी माझं याच्यामध्ये काय आहे, मला एक महत्त्वाचा मुद्दा घरभाड्याचा विषय आहे. आपल्या कोल्हापुरात मी आताच पत्र देऊन आलो आयुक्तांना. मी हे पण 2016 सालापासून करतोय. कोल्हापुरातल्या लॉजिंगची यादी काढा, एकदा एक्सटेन्सिव्ह लॉजिंगची यादी काढा. 30% कमी हे परवाना घेतलेले आहेत. माझ्या भागातलं उदाहरण 70% 23 फक्त आहे. 23 लॉजेसना परवानगी आहे. 59 लॉजेस मी मोजलेले आहेत आणि आता होमस्टेच्या नावाखाली तर भरपूरच चालू झाले. घर पाहायच्या बाबतीत एकदाच सर्वे झाला, रिव्हिजन सर्वे अर्धाच झाला. 15,000 मिळकतीतल्या 4,500 मिळकती बिन घरफाळ्याच्या सापडल्या आपल्याला. हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे. आणि मग माणसांनी म्हणायचं की आम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या, आम्हाला पाण्याचं कनेक्शन इलिगल पाहिजे, आम्हाला घर फळा भरायचं नाही. आणि काय होतं, सर्वसामान्य माणसावरती मात्र हे अधिकारी जाऊन त्याच्यावरती लगेच लावतात, पण बड्या धेंडांना मात्र सूट मिळते. हे पण वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की जो थोडासा कळीचा मुद्दा आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे जे दुकानदार आहेत, जे तुम्ही भाड्यानं दिलेले आहेत, त्याचं भाडं तुम्ही वाढवल्यानंतर त्याच्याबद्दल पण आता आंदोलन सुरू आहे. त्याच्याबद्दल पण काही ठोस भूमिका घेतली जात नाही, कारण प्रत्येकाला आपली वोट बँक सांभाळायची असते. हे महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही लोकांनी आधी मला सांगा. तुम्ही आता जे मुद्दे सांगितले, खासगीकरणातून काही उत्तेजन करता येतील, पण ते खासगीकरण या शहराला मान्य होणार का? लोकांच्या परत एक आंदोलनाचा विषय होणार नाही. पण तो होऊ नये याच्यासाठी आम्ही लोकांनी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये एक्सरसाइज केला पाहिजे. आणि त्यांना मी तुम्हाला सांगतो का लोकांचा विरोध आहे. त्यांना असं वाटतं की यामध्ये यांचा मलिदा एक्झॅक्टली, आणि तो मलिदा नाही, कान फाट्या म्हणून नाव पडलेलं आहे. करेक्ट. हे जो लोकांच्या मनातला संभ्रम अजिबात नाही. तुम्ही पारदर्शकता त्याच्यामध्ये ठेवायला नाही, पारदर्शक ठेवा. मला एक सांगा, तुमच्यावरती घर फाळ्याबद्दल तुमच्यावरती आरोप झाले, तुमच्यावरती कारवाई झालेली आहे, तुमच्यावरती मी का विश्वास ठेवायचा? का विश्वास ठेवायचा त्याचं कारण असं आहे की आरोप करणाऱ्या माणसाची डिग्निटी काय आहे हे जनतेलाही माहित आहे आणि मला स्वतःलाही माहित आहे. ज्या माणसानं आरोप केलेत त्याच्याबद्दल शहरात काय चर्चा आहे? हा तुमचा वैयक्तिक वाद झाला, वैयक्तिक झाला. मी एक तटस्थ नागरिक म्हणून या शहराचा, तटस्थ नागरिक म्हणून तुम्ही एवढाच विचार करायला पाहिजे की आज महानगरपालिकेमध्ये 89 नगरसेवक आहेत. 89 नगरसेवकापैकी एक नगरसेवक, आज इथं समोर बसलेल्या दोघांनाही मी खुल्या मनानं विचारतो की संजय भोसले करप्ट आहे का? तुम्ही सांगावं मी करप्ट आहे, मी महानगरपालिकेकडे यायचं बंद होतो. जर माझ्या डिग्निटीची मला स्वतःला एवढी खात्री असेल आणि जनतेने सुद्धा माझ्यावर ठेवलेली आहे ती, कारण म्हणून तर मी एवढे दिवस हे नेतृत्व करू शकलो. पण हे समजायला माणसानं खूप उशीर जातो ना.
केलेले दुर्दैव आरोप काय आपल्याकडे बरीचशी एनर्जी हा. ह्या अशा अशा प्रकारात प्रकारात माझी गेली ना, 3 आंदोलन वर्ष माझी आणि energy वाया गेली. एकमेकांचा काटा काढायचा, एकमेकांवरती कुरघोडी करायची. आता हेच नाही, हेच पण जे आहे ना, चारू- हेच ते सभागृहात तुम्ही तर तेच नाही, करताय. नाही, चारू. तुम्ही आता नाही सभागृहात. नाही, चारू कोल्हापूर हे तसंच मग झाले ते. विश्वास तर निर्माण केला पाहिजे. हा, हा आता विश्वास तो निर्माण निर्माण करायला करण्यासाठी काही पहल केली पाहिजे. हे त्यातलं आता एक माझं उदाहरण म्हणणं आहे- एक सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो. चंदीगड महानगरपालिकेमध्ये आप पार्टीचं सरकार आलं, म्हणजे आप पार्टीचं, ते आप पार्टीचं आलं म्हणून असं मी सांगत नाही. चंदीगडमध्ये त्यांनी पहिला प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला की कुठलंही टेंडर तुम्ही एक हॉल केला, त्या हॉलमध्ये मांडलं आणि त्या टेंडरबाबत लोकांनी ओपन क्वेरीज मांडाव्यात, ओपन क्वेरीज मांडाव्यात आणि त्या क्वेरीजचं उत्तर त्या संबंधित अधिकाऱ्यानं द्यावं आणि ते दिल्यानंतर ते टेंडर फ्लूट करावं आणि ऑनलाईन टेंडर फ्लूट करावं. माझं असं मत आहे की काही कमिशनर म्हणजे जसं हद्दवाढीवर आमचं नेहमी म्हणणं होतं की ग्रामीणच्या लोकांना विश्वासात घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत जा ना, की तुम्ही का आलं पाहिजे, का नाही आलं पाहिजे, नाही आम्ही करणार असं म्हणून चालणार नाही. तसंच या कोल्हापूर महानगरपालिकेचे 43 गार्डन आहेत, ते अविकसित आहेत, तिथं आम्ही हा प्रोजेक्ट करतोय, हा निर्जीवाज करतोय, या पद्धतीनं करतोय, याला शुल्क असं लावतो, त्याला शुल्कला खर्च एवढा आहे, हे एकदा लोकांच्या पुढे मांडा ना. आम्ही ते मांडत नाही आणि मांडत नाही. येतं स्टँडिंगमध्ये येतं जनरल बॉडी आणि जनरल बॉडी येतं अधिकाऱ्यांना. असं वाटतं की त्यांना याच्यामध्ये या लोकांनी पैसेच खाल्लेले आहेत. हे वाटतं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सत्यजित कदम यांनी उपस्थित केलेला जो काही मुद्दा होता त्याचं पुढं काय झालं मला सांगा. तुम्ही आता सभागृहामध्ये आहात, मी आता तुम्हाला म्हणायचं की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एखादा जेव्हा विषय येतो तेव्हा तो विषय जेव्हा प्रोलॉंग होतो त्याच्यामागे कारण असतं की माझी टक्केवारी ठरत नाहीये, तोपर्यंत मी त्याला मंजुरी देणार नाहीये. हे दुर्दैवानं वास्तव आहे. हे सगळ्यांनी बदललं हे पाहिजे ना. बदललं पाहिजे. पाहिजे. नेहमी खरे बोलावे. असं ते असं दुसऱ्यांनी होणार मी नाही. बोलणार नाही. असं असं होणार म्हणतात, हे बदललं नाही. पाहिजे म्हणजे कुणी बदललं पाहिजे. नाही, नाही, हे सगळ्यांनी. अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधींना हे कल्चरच बदलायला पाहिजे आणि ते कल्चर बदलण्याची सुरुवात कोणीतरी स्वतःपासून करायला पाहिजे. हा ते एक शिवाजी माझ्या घरात जन्माला यावेत असं मला वाटत नाही, ते शेजारच्या घरात यावेत असं वाटतं. हे आता कुठं- माझं म्हणणं याच्यामध्ये आता असं आहे मगाशी की या एकच सगळ्या मिनिट, एकच फक्त मगाशी बोलताना अधिकारी असं म्हणलं, ते तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या विषय नाहीच आहे. ते कर्मचारी विचार राबतच असतात. पण जे आता हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करतात त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी या शहरामध्ये अतिशय चुकीचे पायंडे पाडले. हे मी अतिशय जबाबदारीपूर्वक मी म्हणतोय. त्याच्या पुढच्या आणि हे बदलायला आता कुणी घ्यायचं इनिशिएटिव्ह, तर ऑब्व्हियसली राजकीय डायस्पोरामधलं कोणीतरी म्हटलं पाहिजे की नाही आता हे बदललं पाहिजे बाबा. कोल्हापुरात दुर्दैवानं काय झाले, कुठलीही गोष्ट केली की ती मी माझी करतो, त्याच्यात दुसऱ्यानं कोणी यायचं नाही. चारू पण असा मी माझ्या गोष्टीत तुम्ही यायचं नाही, तुमच्या गोष्टीत मी येणार नाही. हे जे झालंय ह्यानं कोल्हापूर म्हणून कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करणारा असं एखादं इन्फॉर्मल काही नाहीच आहे. कम्युनिटी थिंक नाही, टँक नाही. नाही. मी तुम्हाला सांगतो, हा सिरियसली मुद्दा आहे, तो तुम्ही नोट डाऊन करा. 6 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तांत्रिक आणि सक्षम असे 50 अधिकारी जर घेतले नाहीत तर आज जी व्यवस्था आहे तीही तुम्हाला कोलमडलेली दिसेल. मी याचं नेहमी म्हणतो, कारण कोल्हापूर राम भरोसे सुरू आहे सुरू आणि आहे. अंबाबाईच्या आशीर्वादामुळे सुरू सुरू आहे. आहे. बस. बाकी काही काही नाही. नाही. पण मला तुम्हाला एक विचारायचंय, असे काही प्लॅन्स करता येतील का की ज्याच्यासाठी खूप निधी लागत नाही, भरपूर. पण त्यातनं आपल्याला काही एक पावलं पुढे भरपूर. मी काल परवा मी सांगतो हा. हे झाले तुम्ही प्रोजेक्टच्या बाबतीत सांगा. हा. मी आज बेसिक असं सांगू शकतो की जे माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारेच आपण यामध्ये काही डेव्हलपमेंट करू शकतो. उदाहरणार्थ मी प्रत्येक आमची ज्या वेळेला संघटनेची प्रशासनाबरोबर वाटाघाटीची बैठक असते आणि मॅन पॉवरचा विषय येतो त्यावेळेला आता तात्पुरता याच्यावर तुम्ही काय उपाय करताय, तात्पुरता नाही मी म्हणतो तर कायमस्वरूपीच करा. रिकव्हरी हे डिपार्टमेंट एकच राहायला पाहिजे. आज काय होते सांगतो, घरफाळ्याचं बिल द्यायला पण घरफाळ्याचा माणूस त्याच शहरातल्या 1,65,000 मिळकत तिकडे जातो. पाणी पुरवठ्याचं बिल द्यायला पण पाणी पुरवठ्याचा माणूस 1,65,000 मिळकतींच्याकडे जातो. आणि लायसन्ससाठी काय ज्या 26,000 30,000 काय मिळकती आमच्या लायसन्सच्या आहेत त्यासाठी पण लायसन्सचा माणूस पण आमचा ते बिल द्यायला जातो आणि त्याची रिकव्हरी करतो. म्हणजे एकच काम, पण 3 माणसं 3 वेगवेगळ्या एफिशियन्सी वापरून आपली एनर्जी तिथं वाया घालवा लागली. यामध्ये होतंय काय की तो फक्त घरफाळ्यापुरतं मर्यादित बघतो, मग तिथे इलिगल कनेक्शन आहे का पाण्याचं हे त्याच्याकडनं बघितली जाते. आमची संकल्पना अशी होती की एका कर्मचाऱ्याला तुम्ही 5,000 मिळकती द्या, 5,000 मिळकती त्याला अलॉट करायच्या.
त्यानं दर 2 महिन्याची बिलिंग सायकल त्यानंच पूर्ण करायची, वर्षाचं घरफाळ्याचं बिल पण त्यानंच द्यायचं आणि त्या एरियातल्या सगळ्या लायसन्स धारकांच्याकडून पैसे वसूल करायचे. आणि जे लायसन्स धारक नाहीत असे तुम्ही रोज फिरणारच आहे त्या भागात. 5,000 मिळकती तुम्ही महिन्यात एकदा तर कसं जाणार का नाही? किमान रोज 200 मिळकती झाल्या तरी तुम्ही ते 30 दिवसामध्ये 6,000 मिळकती करू शकताय. असं म्हणजे 26 दिवसामध्ये 5,000 मिळकती करू शकताय सुट्ट्या सोडल्या तर तुम्हाला अनाधिकृत व्यवसाय सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. जी 30,000 संख्या आहे लायसन्सची ती तुमची 52-55,000 पर्यंत जाऊ शकते. कितीतरी किराणा मालची दुकानं, बेकरी, मी तुम्हाला थांबवतो. हे सगळं जे आपण बोलतोय की नाही हे सगळं पूर्णपणे आपण ग्लोरीफाय करत असतो. मला तुम्हाला असं विचारायचंय, तुमच्याच कन्सेप्टनुसार जर एका कर्मचाऱ्याकडे 5,000 मिळकती दिल्या आणि त्या एका कर्मचाऱ्याला सर्वाधिकार दिले सर्व प्रकारच्या परवान्यांचे, तर त्या 5,000 पैकी त्यानं जर 5,000ची रिकव्हरी केली नाही, त्यानं जर 3,000चीच केली, तर उरलेल्या 2,000च्या रिकव्हरीची जबाबदारी पण त्या कर्मचाऱ्यावर टाकायची. 100% त्याचा सीआर आहे, त्याच्या वेतनवाढी आहे, त्याचं पदोन्नती आहे. तुम्ही साहेब तुम्हाला वेतनवाढ लागतच नाही, खालच्या खाली ऍडजस्टमेंट करून जे पैसे मिळतात. मी जबाबदारीनं बोलतोय, या कोल्हापूर शहरामध्ये जे पाण्याचं बिल देणारे आहेत, रीडर आहेत, यांच्याकडनं किती वेळा गफलत झालेली आहे, ती ठरवून गफलत झालेली असते. त्याच्याबद्दल त्याची जबाबदारी कोण घेणार? कारवाया पण झालेल्या आहेत, झालेल्या नाहीत असं नाही. साहेब केमळे प्रकरण आम्ही अजून विसरलेलं नाहीये. काय त्या कारवाईचं घेऊन बसलाय? अजून काही अर्थ नाही. कसली कारवाई? सस्पेंड करणं ही कारवाई नाही. प्रशासनानं त्या एन्क्वायरी कंप्लीट करायला पाहिजे स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि कारवाई म्हणजे काय? सस्पेन्शन वसूल आम्ही आता डिझेल घोटाळ्यात केले नाही. आम्ही केएमटीच्या डिझेल घोटाळ्यामध्ये माणसाच्या प्रॉपर्टीवर बोजे चढवले. करायची मानसिकता असेल आणि करायची इच्छा असेल तर करू शकतो ना. तांत्रिक सुद्धा काही मदत घेतली पाहिजे. सगळ्यामुळे तांत्रिकच घेतली पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागामध्ये त्या क्षेत्रातले तज्ञ माणसं नाही. अगदी नाही. आता मी तुम्हाला सांगतो, पाणी पुरवठ्यानं परवा जनरल बॉडीच्या अनुषंगाने मला लेखी उत्तर दिलेलं आहे की एकूण 100 MLD जर पाणी उचललं तर त्याचं बिलिंग 70 MLDचं होतं आणि 30 MLD हे लिकेज होतं स्टार्ट टू एंडमध्ये. मी त्यांना असा प्रश्न विचारला की एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे, ते लिकेज कुठं हुडकून काढू शकतो असे मशिनरी पैदा झालेले आहेत. ते जर मशिनरी फिरवल्या तर त्यातलं कोण पाणी चोरते का कुठं आमचं लिकेज आहे का सगळं करतं. त्या मशिनरीची किंमत जास्तीत जास्त त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची विथ टेक्निकल जरी तुम्ही स्वतः विकत घेतली तर ती 60-65 लाखाच्या वर नाही. तुमची जर त्यातली 10 MLD जरी पाणीचं बिलिंग झालं तर तुमचं वार्षिक 60 लाख रुपये मिळतील. मग तुम्ही हे प्रस्ताव कोणी ठेवत नाही. 2016 हे झालेला आहे. 2016ला सर्व्हे झाला, तो सर्व्हे कुठे गेला तो आम्हाला काही मिळालं नाही. आता हे म्हणतात त्याप्रमाणे खरोखर आपण जसं एस्टेटमध्ये असताना आपण लँड ऑडिट करून घेतलं. महानगरपालिकेच्या सगळ्या प्रॉपर्टी किती जागा आहेत, किती ओपन स्पेस आहेत, आपल्या मालकीच्या जागा किती आहेत, शासनानं आपल्याला किती जागा दिलेल्या आहेत, त्याचे युटिलायझेशन किती झाले, त्यापैकी रिकामे किती आहेत, हे सगळं मॅपिंग करून एक त्याचा सर्वे कन्सल्टन्सी सारख्या एजन्सीकडनं आपण रीड करून एक त्याचं डॉक्युमेंट तयार केलं. पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन काय झालं नाही. आज तीच परिस्थिती वॉटर ऑडिटमध्ये. वॉटर ऑडिट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही सांगितलेले आकडे त्याच्यापेक्षा वाईट आहे. 210 MLD परवान्याचं व्हायला पाहिजे. 210 MLD उपसा करतोय आपण. आणि पण मग हे सभागृह का नाही करत? सभागृहात सांगितलं की अंमलबजावणीला येतो ना मुद्दा. हे सभागृहात होत नाही असं चर्चा नाहीये ना. चर्चाच होत नाही. माझा याला विरोध आहे. कुठल्या सभागृहानं म्हणजे सभागृहानं जे धोरण ठरवून दिलेलं आहे आणि ते प्रशासनाकडनं तिची अंमलबजावणी आता मी आलेल्या 31 तारखेच्या जनरल बॉडीमध्ये जनरल बॉडीच्या 31 तारखेच्या मीटिंगमध्ये मी लेखी पत्र दिलं की तुम्ही कोणालाही विचारा, वसुली डिपार्टमेंट करा हे मी म्हटलं. मी लेखी पत्र दिलं. त्या लेखी पत्राच्यावरनं तो ठराव करून आयुक्तांच्या कार्यालयात गेला. पण आयुक्त कार्यालयात गेला. मी गेले महिनाभर त्याचा फॉलोअप घेतोय. ते पत्र फक्त आयुक्ताकडनं रवं काय ते तुमचं आहे त्याच्याकडे गेलेलं आहे. त्यांनी कुठं नाही प्रस्ताव म्हणला. मला अजून आयुक्तांनी आदेशच दिलेले नाही प्रस्ताव तयार करा. मला आता असं वाटतंय की एकदा जसा हा जनता दरबार असतो ना तो महापौर मॅडम घेतात आता, तसा एकदा आयुक्तांचा एक दरबार घ्यायला पाहिजे. आतापर्यंतच्या सगळ्या आयुक्तांना एकदा बोलवलं पाहिजे. ते येणार नाहीत कारण ते सगळे एकदम वरिष्ठ अधिकारी आहेत. पण मला एक कळत नाही की हे सगळे अधिकारी
या प्रश्नांकडे गांभीर्यानं का बघत नाहीत? म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक पदाच्या काळामध्ये कोल्हापुरात खूप काही करता आलं असतं. म्हणजे एक तर असं होतं की महापालिका आयुक्त मॅडम आणि त्यांचे पती पोलीस अधीक्षक या दोघांनी मिळून जर ठरवलं असतं तर सुंदर काय कोल्हापूर झालं झालं. असतं? अतिक्रमणं तरी झाली नसती. अतिक्रमण आता कमी झाली असती, कमी झाली. स्वच्छ झालं असतं संपूर्ण स्वच्छ. शहर. त्यांनी प्रयत्न केले असतील पण ते प्रयत्न दिसून आलेले नाहीये. नाही. आणि आता मला या सध्याच्या विद्यमान महापौर या अतिशय सकारात्मक आहेत, अतिशय धडाडीनं काम करायचा प्रयत्न करतायत, पण त्याला कर्मचाऱ्यांची साथ मिळत नाही. प्रशासनाची साथ बऱ्याचदा काय होतंय म्हणजे प्रत्येक याच्या वेळा तुम्ही म्हणता की नगरसेवकांकडनं राज्यकर्त्यांकडून धोरणात्मक किंवा धोरण ठरवलं जात नाही. हे म्हणतात आम्ही जरी धोरण ठरवलं ते त्याची अंमलबजावणी होत नाही. 100% केली. ही जी काही आता कोंडी फोडायची कशी? साधी गोष्ट सांगतो, साधी गोष्ट. मी नगरसेवक, आम्ही नवीन झालं आम्हाला एक नियमावलीचं पुस्तक दिलं. मी ते वाचल्यानंतर म्हटलं की अरे ही नियमावली तर जुन्या ऍक्ट प्रमाणे आहे. मी त्यांना निदर्शनाला आणून दिली आणि ती तुम्ही नियमावली चुकीची करताय, तर तुम्ही ऍक्ट, यांनी पण मला मदत केली होती, त्या ऍक्ट प्रमाणे नवीन नियमावली करा, तर त्याच्यातले बरेचसे विषय संपतील. साधी गोष्ट आहे. तो ठराव केला, ती नियमावली विड्रॉ करून घेतली त्यांनी, पण नवीन नियमावली करण्यासाठी 2 लॉ ऑफिसर्स आणि 2 माणसं एवढी नेमायची आहेत, ती आज अखेर नेमलेली नाही. मला तर काही म्हणजे प्रश्न साधी, पडतो. म्हणजे त्याला फंडचा विषय नाही, काही नाही, त्याचे काही नाही. नाही, आपले मित्र, विशेषतः यांचे नाही, मित्र नाही. माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी जो काल मुद्दा उपस्थित केला, मला पटला त्यांचा मुद्दा, की डॉक्टर विजय पाटील ते व्हेटरनरी डॉक्टर, हा. त्यांच्याकडे तुम्ही आता KMT KMT ते जो सगळ्यांनीच मुद्दा उपस्थित केला, आश्चर्यच वाटतं. कसं काय हे म्हणजे काही त्याला काही त्याला आघात नाही, विषय मला- नाही. आजच्या घडीला खूप मोठे चेंजेस करण्यापेक्षा म्हणजे माझं या तुमच्या बिन्यूच्या माध्यमातून या प्रशासनाला पण असेल आणि हे धोरण ठरवणारी जी मंडळी आहेत यांनाही असेल, कारण बहुतांशी सगळे धोरण ठरवणारी मंडळी संवाद प्रतिवाद बघतात. आजच्या परिस्थितीमध्ये की सेकंड इन कमांड नावाची जी काही एक थीम दुसरी असते, फळी. दुसरी फळी, मजबूत दुसरी मजबूत फळी. दुसरी तीच फळी नाहीये तयार ना. करायचं काम आणि आता जबाबदार पहिल्यांदा आणि जबाबदार इमानदार. इमानदार अधिकाऱ्यांच्या हे पण महत्त्वाचं. आणि द्यायला हे पाहिजे. करणार कोण? हे आई- लोकप्रतिनिधी नाही करू नाही शकत. नाही, जर प्रशासनानं ते आयुक्त- करायला लागलं, करायचा प्रयत्न अतिरिक्त केला तर आयुक्त- त्यात तुम्ही ढवळाढवळ करता आता कामा मला नये. सांगा, अतिरिक्त नाही, आयुक्त नाही. आपल्याकडे 2 आहेत, मग केवढं फास्ट होईल बाई काम? आता उपायुक्त आपल्याकडे भरपूर आले, 3 उपायुक्त सहाय्युक्त आयुक्त आहेत, प्रत्येक सहाय्यक आयुक्त 5 आहेत. प्रत्येक विभागीय कार्यालयाला एक प्राधिकृत अधिकारी केला. कसलं पळायला पाहिजे काम? काम आहे तिथंच आहे. काही त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी काही काय करायचं डेलिगेशनचे याच्यात? सुद्धा विषय आहेत. जी माणसं तिथं विभागीय कार्यालयामध्ये तुम्ही म्हणजे विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून तिथं बसवलेत, त्यांना डेलिगेशन काय आहेत आज? काही नाही. ते एक सहाय्यक आयुक्त इथनं उचललेत आणि बसायचं ठिकाण त्यांचं तिथं बदललंय. काही त्यांना वित्तीय अधिकार द्यायला पाहिजेत, काही त्यांना शास्तीचे अधिकार द्यायला पाहिजेत, काही त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स पण हे द्यायला पाहिजे. अधिकार हा. आयुक्त देऊ शकतात. आयुक्तांचेच अधिकार आहेत ते. Delegate द्यायला पण पाहिजे. मग मी आता आवाहन करतो नूतन आयुक्त भारूड सरांना की एकदा तुम्ही या विषयावर लक्ष घाला. हे तुमची बॅकग्राऊंड किंवा तुमचा आजपर्यंतचा जीवन प्रवास सगळ्यांना माहिती आहे. अगदी अगदी. तुम्ही शून्यातून वर राहिलात. आता ह्या कोल्हापूर शहर तुमच्याकडे आशेनं बघते. नाही, vision पण आहे पुढच्या त्यांचं. वेळेला भारूड साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी या कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका मांडावी. काय होते की बऱ्याचदा कॅमेऱ्यासमोर लोक बोलतच नाहीत, मुळात लोकांसमोर जायचीच तयारी असत नाही. आम्ही काय धोरणं राबवणार आहोत, आम्ही काय विचार करतोय, हा संवाद होत नाही, विश्वास नाही. त्यामुळं महानगरपालिका म्हणजे ढपला सिस्टीम, महानगरपालिका म्हणजे टक्केवारी, आणि हे दुर्दैवानं काही अंशी सत्य पण आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं, कोल्हापूर नेक्स्टचा तुम्ही काम करताय, खरोखर नेक्स्टमध्ये काय दिसते तुम्हाला? का केवळ तुम्ही तुमची संघटना म्हणून खुश आहे आणि मग गुडी गुडी ठीक आहे, संवादातून चर्चेतून काही प्रश्न सुटतात, मान्य आहे मला. म्हणजे आंदोलनाची स्टंटबाजी करण्यापेक्षा संवादातून नक्कीच अधिक आपण काही चांगलं काम करू शकू. पण ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर म्हणजे पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो, टीपी बद्दल एक मोठं काय म्हणतात मालिका तयार करता येईल, सिरीज तयार करता येईल, एक महाकाव्य लिहिता येईल त्या टीपीतल्या कारभाराबद्दल. प्रत्येक महानगरपालिकेच्या विभागाबद्दल इतक्या शंका आहेत, खाबूगिरीचं कुरण म्हणून ओळखलं जाते. अशा वेळेला कोल्हापूर नेक्स्टला नेक्स्ट काय दिसते? कोल्हापूर नेक्स्टला चांगलं दिसतंय म्हणूनच कोल्हापूर नेक्स्ट आहे. म्हणजे वी आर ऑप्टिमिस्टिक. आम्ही प्रयत्न असा करतोय की नागरिकांच्यात पण 4 गोष्टी सुधाराव्यात आणि प्रशासनानेही चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्ड करावा. आता त्यात सुरुवात आहे, अजून ह्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण कोल्हापूर नेक्स्टची ताकद आणि कुठल्याही कोल्हापुरातल्या कितीही मोठी संघटना असली तरी त्याची ताकद आणि प्रत्यक्ष महानगरपालिकेत काम करणाऱ्यांची ताकद ह्याच्यात फार जमीन आसमानाचा फरक आहे. महानगरपालिकेत काम करणारं प्रशासन
लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनी मिळून जर मनापासून ठरवलं की नाही आपल्याला चांगलं करायचं आहे, तर कोल्हापूर जर चांगलं होण्यापासून कोणीही कोल्हापूरला थांबवू शकत नाही. हे सगळेजण म्हणतात, पण प्रत्यक्षामध्ये आम्ही रंकाळ्यावरती एका रात्रीमध्ये हातगाड्या लावतो, आम्ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन आमच्या गाड्या थांबवतो, आम्ही कुठेही थुंकणार, आम्ही एका रात्रीत आमची स्वच्छतागृह हलवतो, जी काही थोडीफार स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये जाऊन दगड घालतो आणि ते फोडतो, आम्ही चोरून आमच्या घरातलं पाण्याचं कनेक्शन घेतो, आम्ही घरफळा कसा कमी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो. या सगळ्या मानसिकता बदलण्यासाठी तुमची कोल्हापूर नेक्स्ट पण काही करते का केवळ आंदोलन आणि चर्चेतच थांबणार आहे तुम्ही? कोल्हापूर नेक्स्ट म्हणून कार्यक्रम आम्ही भरपूर घेणार. या संदर्भातले जनजागृती हा महत्वाचा पार्ट आहे त्यातला. म्हणजे तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं प्रशासनापर्यंत आम्ही प्रशासनाला फार हलवू शकत नाही. आम्ही एक आंदोलन तुम्हाला माहिती आहे 1 वर्ष आंदोलन चालवलं, काही झालं नाही त्यातनं, ही वस्तुस्थिती आहे. आणि परत आमच्यावरच आरोप झाले त्यातनं. हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे. हे बदलायला कोल्हापूर नेक्स्ट एक नाही पुरणार. हे कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकानं मनापासून ठरवलं पाहिजे की कोल्हापूरचं चांगलं करायचं आहे, तर मला त्याच्यामध्ये मी कोल्हापूर नेक्स्टचा प्रत्यक्ष कार्यकर्ता आहे असं प्रत्येकानं स्वतःला समजून. मला कळत नाही की रंकाळ्यामध्ये ज्या सोसायट्यांचं सांडपाणी जाते त्या सगळ्या रहिवाशांनी पुढाकार घेऊन ते सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ती जबाबदारी केवळ आणि केवळ महानगरपालिकेवर ढकलून कशी चालेल? महापालिकेनं केलं पाहिजेच, पण जर महापालिकेकडनं होत नसेल तर आपण केलं पाहिजे. म्हणजे काही दिवसांपूर्वीच ते जे काही ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजमधनं जे काही वारंवार तुंबतं त्यातनं काय काय बाहेर पडतं ते काय आभाळातनं पडत नाही, ते लोकच टाकतात. सो मोदी साहेब दोन वेगळ्या विषय, नागरिकांची जबाबदारी आणि प्रशासनाकडनं होणारं काम. तर तुम्हाला मी विचारते, प्रशासनाकडनं होणारं काम होणारच नाही असं म्हणून गृहीत धरूया. नाही, मी तुम्हाला एक चांगल्या गोष्टीची आठवण करून देतो. कुणाल कुमार असताना दिल्लीमधून वेगवेगळ्या महानगरपालिकेचा एक DPR तयार करण्याची योजना आली. तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रिस्टल नावाच्या एका कंपनीने DPR केला. तो DPR इतका व्यवस्थित केला की त्या DPR प्रमाणे जर दरवर्षी एक जरी गोष्ट करत गेलं असते तर ते त्या ह्याच्यातनं महानगरपालिका व्हिजन 2020. मी काल परवा तो DPR विचारला ना, ॲडिशनल आयुक्तांना माहीत आहे ना सिटी इंजिनियरना माहीत आहे. त्या दुर्दैवानं त्याची एक कॉपी माझ्याकडे होती, ती त्यांना नेऊन मी काल दिली आहे की ही कॉपी वाचा. त्याला केंद्र सरकारने त्या क्रिस्टल कंपनीला 92 लाख रुपये हे त्याचं पेमेंट केलेलं आहे केंद्र सरकारने. पण त्या DPR प्रमाणे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट नावाचा प्रकार आहे, तो कधी बघितला नाही. तो त्यांनी ड्रेनेजच्या याच्यावर सांगितलेलं होतं, वेस्टवर सांगितलेलं होतं, हातगाडींच्यावर सांगितलं होतं. त्यातल्या एकाही याच्यावर त्या महापालिकेनं काम केलं नाही. याचा अर्थ असा आहे की अधिकाऱ्यांची मानसिकता तर काम करायची नाहीच आहे, आणि अधिकाऱ्यांची नसल्यामुळं सामान्य नागरिकांना देखील असं वाटतं की नवीन काहीतरी आणलं तर यांची खाऊगिरी आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये काही करताना विरोध करणं पाहिजे. तर माझं असं मत आहे की काही एक 6 महिने वर्षभरामध्ये लोकांची सायकोलॉजी बदलण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे प्रोजेक्ट आणून इथं प्रेझेंट केले पाहिजे. हे हे त्यांनी असं केलं, हे आपल्याला असं पाहिजे आहे का? जर पाहिजे असेल तर हे करावं लागेल. तुम्हाला चांगल्या सुविधा असतील तर खर्च हा द्यावाच लागेल. या प्रकारची एक सायकोलॉजी आपल्याला तयार करावी लागेल. आणि मी आपल्याला सांगतो की असे बरेच विषय आहेत की ज्यातनं स्वतःच्या महानगरपालिकेचे आपले फंड्स तयार होतील. मी मुंबई महापालिकेचं उदाहरण देणार नाही, कारण काय ते फार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की नवी मुंबईचं उदाहरण घ्या. महानगरपालिकेच्या बाहेर जाऊन नवी मुंबईने आपल्या स्वतःचा फंड तयार केलेला आहे. आत्ता या सगळ्या याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं काम अतिशय छान सुरू आहे. त्यांच्याकडं स्वतःचे फंड्स निर्माण होत आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे विषय अभ्यास करून लोकांच्या पुढे आणले पाहिजे. आणि एकदा केव्हा तरी क्लीन हँडने एक प्रोजेक्ट केला पाहिजे, तर लोकांना विश्वास वाटेल. क्लीन हँड अंडरलाईन इंदोरचा मगाशी उल्लेख आहे. माणसांच्या मध्ये फार महानगरपालिकेकडे बघायचा दृष्टिकोनच लोकांचा कामगिरी पण आहे. इंदोर महानगरपालिकेमध्ये स्वच्छता झाली, प्रशासनाची व्यवस्था कितीही लावली तरी शहर व्यवस्थित स्वच्छ होऊ शकत नाही. 100% तुम्ही नागरिकांनी माणसं लावा,
जाता जाता पिशवी टाकायची जी हो मानसिकता आहे, अगदी अगदी ती पूर्ण जोपर्यंत मान्य. बदलत नाही. पूर्ण मान्य. आणि मग त्याच्यासाठी जसं क्लीन प्रोजेक्ट महानगरपालिकेने द्यावा तसं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे 100%. आपलं शहर स्वच्छ राहील. एवढं जरी सुरुवात झाली तर त्यातनं भरपूर नाही, मी माझ्या त्याने- शहरात थुंकणार नाही, मी कुठेही कचरा टाकणार नाही, ही आपली जबाबदारी आहे. कचरा आकाशातनं पडत नाही. नाही. मी नेहमी म्हणतो सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आपले अधिकार माहिती असतात, आपले हक्क माहिती असतात, पण आपली कर्तव्य आणि जबाबदारी आपण सोयीस्करित्या विसरलेलो असतो. इंदोरचं यांनी उदाहरण दिलं. मी स्वतः इंदोरमध्ये जाऊन 8 दिवस राहिलोय या मधल्या काळामध्ये आणि बघितलं. तर तिथल्या एका महापालिकेच्या अधिकाऱ्याशी मी विचारलं की तुमच्याकडे आता जे कचऱ्याचं नियोजन झालेलं आहे, तर लोक अशी पूर्वी आमच्याकडे टाकतात, ती तुमच्याकडे बंद कशी झाली? तर त्यांनी काय सांगितलं, पहिलं आम्ही या शहराचं CCTV बसवले आणि CCTVचा कंट्रोल 10 युनिटमध्ये ठेवला. त्यानं कचरा टाकला की त्याच्याबरोबर असं फोटो काढून त्याच्या घरापर्यंत टीम जायची आणि दंड वसूल करायचे. सुरुवातीच्या 3 वर्षात त्या महानगरपालिकेचे दंड महिन्याला 42 लाख, 50 लाख, 60 लाख झाले. त्यांना हे लक्षात आलं आणि त्यांनी एक नियम केला, पहिला 10 रुपये, नंतर 20 रुपये, नंतर 30 रुपये. पुन्हा पुन्हा एकच चूक केली तर दंड वाढला. आणि आता 99% लोक नीट हे करतायत. आणि जिथे कचऱ्याच्या तिथं मस्त झाडं लावलेली आहेत, मस्त कोंडाळे लावले आहेत. तिथनं एक सजेशन आलं, म्हणले की देवाच्या फुलांचं कचऱ्यामध्ये वितरण निर्माल्य. होता का मन निर्माल्याचं, त्यासाठी वेगळा त्यांनी केला. आणि ते इतकं पैसे जातात, लोक ते खत म्हणून आणि घेतात. काय आहे मोदी साहेब, आपल्याकडे हे करणं सहज शक्य आहे. शक्य आहे. म्हणजे कोल्हापूरनं अनेक गोष्टीमध्ये पथदर्शी काम केलेलं केलेलं आहे. आहे. म्हणजे आपल्याकडं निर्माल्यदान, मूर्तीदान चळवळ कोल्हापुरातून सुरू झाली. उदय गायकवाड किंवा आमचे अनिल चौगुले, आता अमोल बुड्ढे, ही सगळी अतिशय डेडिकेटली काम करतायत या शहरासाठी. बाचुलकर सर, या सगळ्यांचा पुन्हा मुद्दा तोच आहे, त्या विभागानं त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ अभ्यासू माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. अगदी ह्यो कोण सांगणार? हे जे आपला प्रॉब्लेम आहे, ह्यानं काय मला सांगायचं नाही. हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो आपल्यासाठी घातक ठरतोय. पण शेवटी जाता जाता मला तुम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यात विचारायचंय, तुम्ही जेव्हा म्हणता की कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढू शकतं, त्याच्यासाठी काही खाजगीकरणातून पण प्रकल्प राबवले पाहिजेत, पण अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दलची खात्री कोण देणार? कारण आत्तापर्यंत जर बघितलं तर नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापेक्षा सुद्धा अनेक घोटाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले आहेत. अधिकाऱ्यांची जबाबदारी प्रशासनातल्या प्रमुख माणसांनी घेतली पाहिजे आणि खालच्या वर्ग 2 पासूनच्या खालच्या सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी कर्मचारी संघ म्हणून मी अगदी या व्यासपीठावरून घ्यायला तयार आहे. अधिकाऱ्यांची जबाबदारी मात्र तुम्ही धोरण ठरवणारे माणसं, शास्ती करायची ज्यांना अधिकार आहेत ती माणसं आणि प्रशासन प्रमुख यांनी घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर तेवढ्या मोठ्या संख्येने किंवा मोठ्या तीव्रतेनं अंकुश ठेवायला पाहिजे आणि नागरिकांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवून आणायला पाहिजेत. आज मी एक सांगतो, म्हणजे किती टीपीवर आज बोललं जात असलं तर आज टीपीची ऑनलाईन पद्धती झाल्यापासून सामान्य माणसाला थोडा रिलीफ मिळाला, नक्की थोडा मिळाला. अजून त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झाल्या तर ह्याच्यापेक्षा चांगलं होईल. म्हणजे उदाहरणार्थ अजून एक उदाहरण म्हणजे पाणी पुरवठ्यामध्ये आपण काय करू शकतो, एवढ्या मोठ्या शहरात फक्त 3000 कनेक्शन आहेत व्यावसायिक, कसं शक्य आहे? म्हणजे तिथं चोरी ही नक्की होते, आमच्या माणसांनाही ती माहिती आहे, पण त्याला हात लावायला त्याच्याही काही मर्यादा ठरलेल्या आहेत, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग स्मार्ट मीटर नावाची एक योजना आहे जो प्रायोगिक तत्वावर प्रयोग करू शकतो आपण, की एक थेंब जरी युटिलाइज झाला तर त्याचं काउंटिंग होणार आहे. प्रायोगिक तत्वावर हे स्मार्ट मीटर या आमच्याकडे इलेक्ट्रिकच्या स्मार्ट मीटरला एवढा विरोध होते. तुमचं पाणी स्मार्ट मीटर कोण अहो, घेणार? फक्त कमर्शियल साठी तरी त्याचा पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प म्हणून युटिलाइज करा. सुरुवात त्यातनं जर तुम्हाला निष्पन्न झाले, पण साहेब त्याच्यात पण कसं आहे, मीटरला ज्याला कनेक्शन आहे त्याच्यावर मीटर ही कनेक्शन शोधायला पाहिजेत ना. हा. नाही ही सर्चिंग मशीन सिस्टीम आहे ना. 60 MLDचं बिलिंग होतंय, ही केवढी शोकांतिक आहे. हो. आणि हे सगळ्यांना माहित आहे. 210 MLDचा उपसा होतोय आणि 60 MLDचं बिलिंग होतंय, खूप मोठा हे आहे. पण हे शोधायसाठी कुणीतरी एकानं, फुटात 12 इंचाचा फरक तुम्ही आहे. म्हटलं की नाही की शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण तो माझ्या घरात नको, ही जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. कुणीतरी एकाने हे पुढवून करायला पाहिजे. आणि कर्मचारी संघ आणि कर्मचारी त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी अग्रेसिव्ह राहतील, तुमच्या पाठीमागे राहतील. कोणतरी एक जण पुढे याचं नेतृत्व करायला या. मला अगदी शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आता सभागृहामध्ये असता, या सभागृहामधले अनेक आत्ताचे नूतन सदस्य आहेत, हे अभ्यासू आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे शिकलेले आहेत. तर त्यांच्याशी तुमचा कधी राजकीय भूमिका बाजूला ठेवून अशा पद्धतीनं शहराच्या डेव्हलपमेंटसाठी
तुम्ही नगरसेवकच एकत्र येऊन काही फोरम का नाही करत? काय होते आता दुर्दैवानं, आम्ही जर ज्या बातम्या देतोय, कोणतीही सभा असू दे, 2 नगरसेवकांच्या मध्ये हाणामारी झाली, त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, याच्यापुरतं पुढे जातच नाहीये. जर काही चांगलं होत असेल तर ते पुढे आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळे, तुम्ही असतील, जयंत पाटील सर असतील, शारंग देशमुख असतील, असे तुम्ही जे जबाबदार लोक आहात, आदिल फरास असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या सभागृहाच्या गरिमा वाढवण्यासाठी आणि काहीतरी सकारात्मक लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही एक वेगळा फोरम तयार करतो, असं कधी प्रयत्न होऊ शकतील का? नाही, होऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगतो की मी आता 2-3 महिने जेव्हा काही लोकांशी बोलतोय, तर काही नवीन लोक देखील अपार्ट फ्रॉम पार्टी सोडून आमच्याशी सल्ला घेत आहेत, कसं मांडावं, काय करावं, म्हणजे संजय भोसलेंच्याच केबिनमध्ये काय बोलावं. म्हणजे दोन्ही पार्टीची लोक, म्हणजे अभ्यास करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. हा एक आणि खूप चांगली बाब आहे. हा चांगली. आणि आता फक्त झाले काय, अजून जरा दोन्ही पार्टींच्याकडून हे सभागृह धोरणात्मक आहे. ड्रेनेजचा विषय आहे, लाईनचा विषय, हा तुम्ही तुमच्या प्रभाग समितीमध्ये मांडा. आणि धोरणात्मक, या पाणी गळती कशी थांबेल, या प्रोजेक्ट चांगले कसे येतील, उत्पन्न कसं वाढेल, असे जे विषय आहेत ना, ह्याला जरा वेळ लागेल. पण यासाठी आम्ही काही सिनियर नगरसेवक काल परवा बोललोही आहे की आपण या विषयावर थोडंसं टर्नआउट करूया. तसं केलं तरच कोल्हापूर महानगरपालिकेची प्रतिमा बदलण्यात यश येईल. अन्यथा महानगरपालिकेची जनरल बॉडी म्हणजे तिथं हाणामारी, वादावादी, स्टंटबाजी असं चित्र, आणि कोणताही नवा प्रकल्प म्हणजे ढपला आणि टक्केवारी आणि त्याच्यामध्ये यांचं साटलोटं, हे जे काही चित्र आहे, हे जर बदलायचं असेल तर सभागृहातील प्रत्येक सदस्यानं अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. तुर्तास ही न संपणारी चर्चा आहे, अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. मला अनेक जण सांगणार, अरे हा प्रश्न का नाही घेतला, हा मुद्दा का नाही विचारला, तर खूप काही आहे. याच्यावरती अजून एक वर्षभर जरी मी रोज एक एपिसोड घेतला तरी सुद्धा महानगरपालिकेतल्या प्रत्येक विभागातल्या वेगवेगळ्या विषयांवरती स्पर्श करता येईल इतके मुद्दे आहेत. तथापि आजच्या या एका अतिशय संवेदनशील अशा चर्चेमध्ये हे तिन्ही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल या तिघांचेही आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.